आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारचं उद्यापन कसं करायचं, पूजेसाठी लागणारं साहित्य काय काय असतं आणि पूजेची मांडणी कोणत्या मुहूर्तावर करायची. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. तर इथे आपल्याला फळं घ्यायची आहेत, एक तांब्या घ्यायचा आहे, त्यानंतर समई घ्यायची आहे, केळी घ्यायची, फुलं, फळ आणि आपलं जे महालक्ष्मी व्रताचं जे पुस्तक आहे ते घ्यायचंय. त्यानंतर तांदूळ घ्यायचे, अगरबत्ती, तेल आणि प्रसादासाठी तुम्ही काही पण ठेवू शकता, शेंगदाणे, गूळ वगैरे ठेवू शकता. तर हे असं साहित्य घ्यायचं. त्यानंतर आपल्याला एक लाल कलरचं वस्त्र, एक पाट लागणार आहे आणि रांगोळी. तर एवढं सगळं साहित्य घ्यायचं आणि थोडक्यात साहित्य आहे, जास्त साहित्य नाही घेतलेलं. जेवढं पूजेसाठी लागतं तेवढंच आहे आणि तेवढंच घेतलेलं आहे. तर आता पूजेची मांडणी कशी करायची? तर ज्या दिवशी गुरुवार आहे, म्हणजे 4 गुरुवार असतात मार्गशीर्ष महिन्याचे, तर त्या 4ही गुरुवारी जेव्हा तुम्ही उपवास कराल, तेव्हा सकाळी सकाळी लवकर उठायचं, घर पूर्ण स्वच्छ करायचं. तर घर स्वच्छ करून घेतल्यानंतर आपलं जे देवघर आहे, ते देवघर स्वच्छ पुसून घ्यायचं, देवाची पूजा करायची आणि आपण जी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची जी मांडणी करणार आहोत पूजेची, ती आपलं जे देवघर आहे तिथेच करायची, त्याच ठिकाणी करायची आणि तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची सगळी. तर ज्या दिवशी गुरुवारी उपवास आहे त्या दिवशी हे सगळं लक्षात ठेवा आणि पूजेची जी मांडणी आहे ती आपल्याला 12च्या आत करायची. सकाळी 12च्या आत पूजेची मांडणी झाली पाहिजे. तर बऱ्याच ठिकाणी असं नाही होत, कोणी सकाळी करतं, कोणी संध्याकाळी करतं, पण आमच्या घरी आम्ही पहिल्यापासून सकाळी 12च्या आत पूजा करून घेतो. पूजेचा म्हणजे देवीला नैवेद्य दाखवून, प्रसाद दाखवून, फराळ दाखवून आम्ही 12 वाजता पूजेची मांडणी, आरती, पुस्तक वाचून घेतो. म्हणजे झालंच पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी असं नाही होत, कोणाला जमतं कोणाला नाही जमत, पण पूजेचा जो खरा टायमिंग आहे तो सकाळी 12च्या आतच पूजेची मांडणी झाली पाहिजे. कारण संध्याकाळी पूजेची मांडणी म्हणजे करतात बऱ्याच ठिकाणी, पण सकाळी सकाळी पूजेची मांडणी, खाऊन पिऊन पूजेची मांडणी काय करायची. मला म्हणजे हे आमच्या इकडे हे आम्ही असा नियम पाळतो की काही ठिकाणी खातात पितात आणि मग संध्याकाळी पूजा मांडतात. हे असं नाही झालं पाहिजे. तर सकाळी सकाळी 12च्या आतच पूजेची मांडणी करायची, देवीला नैवेद्य प्रसाद दाखवायचा काय असेल ते आणि मस्तपैकी पुस्तक वाचून, तुम्ही संध्याकाळी पुस्तक वाचू शकता किंवा म्हणजे संध्याकाळी कोणी वाचतं, आम्ही तर सकाळीच वाचून घेतो. तर सकाळी सकाळीच पूजेची पुस्तक पण वाचून घ्यायचं आणि पूजेची मांडणी 12च्या आतच झाली पाहिजे. तर काय करायचं, चौरंग म्हणजे जो पाट घेतलाय आपण तो घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला लाल कलरचं वस्त्र अंथरायचं. तर लक्षात ठेवा की तुमच्याकडे हिरव्या कलरचं असेल तर हिरवा पण वापरू शकता, पण लाल कलरचं जास्त वापरतात. आम्ही तर पहिल्यापासून लाल कलरच वापरतो. तर लाल कलरचंच वस्त्र घ्या तुम्ही पण आणि लाल कलरचं वस्त्र शुभ मानलं जातं जास्त. तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल, पूजेची मांडणी करायच्या टायमाला आपण गणपतीचं ज्यावेळेस स्थापना करतो तेव्हा पण आपण लाल कलरचं वस्त्र वापरतो किंवा कुठलंही पूजा असते तेव्हा आपण लाल कलरच्याच वस्त्राचा वापर करतो. त्यामुळे लाल कलरचं वस्त्र असेल तर खूप चांगलं. तर लाल कलरचं वस्त्र घ्यायचं, पाटावरती अंथरायचं, त्याच्यावरती तांदळाने स्वस्तिक काढून घ्यायचं. तर इथे लक्षात ठेवा की जेव्हा आपण तांदळाचा वापर करतो तर तो जो तांदूळ आहे तो अख्खा तांदूळ पाहिजे. कारण तुटलेला म्हणजे जो कणी असते तांदळाची ती कधीच वापरायची नाही. तर आपल्याला काय करायचं, जेव्हा आपण तांदळाचा वापर करतो इथे स्वस्तिक काढायला किंवा तुम्ही अक्षता बघितल्या असतील लग्नात वगैरे, तर त्या अख्ख्याच असतात. तर ते असं इथं काय करायचं की कुठली पण पूजा असेल किंवा काही असेल तर तेव्हा पूजेचं जेव्हा काही असेल तेव्हा तांदळाचा जो वापर आहे तो अख्खाच तांदूळ घ्यायचा. तर पाटावरती स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्याच्या साईडला आपण रांगोळी काढून घ्यायची. तिथे आपल्याला स्वस्तिक आणि महालक्ष्मीचे पाऊल काढून घ्यायचे. छान तुम्ही पूर्ण कडेला पाटाच्या पूर्ण साईडला म्हणजे कडेने रांगोळी काढू शकता
असं काही नाही, मी समोर काढली, तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. त्यानंतर तांब्या घेतलेला आहे, तर तांब्यामध्ये पाणी घ्यायचे. तर काय करायचं, तांब्या ज्यावेळेस घेईल आपण त्या टायमाला त्यात पाणी थोडंसं कमीच ठेवायचं, कारण आपण ज्यावेळेस नारळ ठेवतो त्यावेळेस पाणी पूर्ण बाहेर पडण्याची शक्यता असते. तर तांब्यात पाणी थोडंसं कमीच ठेवायचं. मग तांब्यात पाणी घातल्यानंतर त्याच्यात आपल्याला काय करायचंय, कुठला पण एक नाणं टाकू शकता तुम्ही. मग ते 5 रुपये असेल, 2 रुपये, 1 रुपये, कितीही रुपयांचं नाणं तुम्ही त्याच्यात घालू शकता. आणि एक छोटीशी सुपारी घालायची. त्यानंतर त्याच्यात हळदी कुंकू घालायची आणि थोडीशी दुर्वा आहे, म्हणजे आपण ज्या पालवी घेतलेल्या आहेत 5, तर त्याच्यात तुम्ही डाळिंब, पेरू किंवा सीताफळ, चिकू, म्हणजे तुमच्याकडे जसं आहेत, अवेलेबल आहे तसं तुम्ही घेऊ शकता. तुम्ही 5 पालव्या कुठल्याही पाहिजेत फळांच्या झाडांच्या. तर त्या 5 पालव्या घ्यायच्या आणि आपल्याला पानं, खायची पानं असतात, नागिनीची पानं म्हणतात, ती लागतात. त्यानंतर त्याच्यात ते टाकल्यानंतर थोड्याशा दुर्वा ज्या आहेत त्या दुर्वा पण त्या पाण्यामध्ये तांब्यात आपल्याला घालायच्या. तर 5 पानं ठेवायची. विड्याची पानं ठेवू शकता 5, तांब्याच्या कडेने, तांब्यामध्ये 5 पानं ठेवायची. तर मी आंब्याची, म्हणजे तुम्ही आंब्याची वापरू शकता किंवा रामफळाची पानं पण तुम्ही वापरू शकता. तसं काही नाही की नागिनीचेच पानांचं वापर केला पाहिजे असं नाही, म्हणजे वापरतात सगळीकडे, पण तुमच्याकडे जसं आहे तसं तुम्ही करू शकता. तर मी इथे रामफळाच्या झाडांच्या पानांचा म्हणजे आतमध्ये तांब्यात ठेवलेली आहे. त्यानंतर नारळ ठेवला आणि नारळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं. मग आपण काय करायचं की मंगळसूत्र घालायचे देवीच्या गळ्यात. तर पूजेची मांडणी असते ना, ती देवीची मांडणी जी असते ती केल्यानं म्हणजे करतो तेव्हा देवीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलंच पाहिजे, घालायचं, हे लक्षात ठेवा. तर मंगळसूत्र घातल्यानंतर आता हळदी कुंकू लावून घेतले. त्याच्यानंतर गणपतीची मूर्ती जी आहे ती साईडला ठेवायची, डाव्या साईडला गणपतीची मूर्ती ठेवायची. त्यानंतर ज्या 5 पालव्या घेतलेल्या होत्या त्या आपण उजव्या साईडला ठेवल्यात. कोणी कोणी तांब्यात पण ठेवतं, पण आमच्या इकडे आम्ही साईडलाच ठेवतो, तर तुम्ही साईडला पण ठेवू शकता. आणि गणपती समोर एक विड्याचं पान, 2 पानं किंवा 1 घेऊ शकता. त्याच्यावरती तुम्ही 5 फळं, म्हणजे 5 प्रकारचे, म्हणजे खोबरं, खारीक किंवा इलायची, बदाम, सुपारी, म्हणजे सुपारी आपण गणपती म्हणून हे करणार आहोत, तर तुम्ही असं बदाम, काजू वगैरे ठेवू शकता. 5 फ्रूट, ड्राय फ्रुट्स ठेवायचे त्या पानावरती. त्यानंतर 5 जेव्हा आपण गुरुवारचं उद्यापन करणार आहोत त्या दिवशी काय आपल्याला 7 मुलींना बोलवायचे, किंवा तुमच्याकडे कोणी लेडीजला बोलवतं, कोणी मुलींना बोलवतं, ज्याच्याकडे जसं आहे तसं अवेलेबल आहे तसं ते करतात. तर कोणी कोणी मुलींना बोलवतं, कोणी कोणी बायकांना म्हणजे सुवासिनींना बोलवतं. तर आपल्याला जी पूजेसाठी जी पुस्तकं लागणार आहेत ती तुम्ही 7 आणू शकता, 5 आणू शकता, किंवा तुम्हाला जसं तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कितीही पुस्तकं आणून तुम्ही ते वाटू शकता. तर मी 5 मुलींना बोलवणार आहे आणि आमच्या इकडे आम्ही एक पद्धत आहे की एक सुवासिनी, तिला आम्ही बोलवतो, तिचं ओटी भरण, तिला जेवण घालून, म्हणजे असं आमच्या इकडे उद्यापन असतं. 5 मुलींना पण बोलवतो आम्ही, जेवण वगैरे करतो, त्यांना पण जेवण घालून करतो पूजेचं उद्यापन. तर तुमच्या पद्धतीने तुम्ही करा. आणि माझी पद्धत मी तुम्हाला सांगितली या व्हिडिओमध्ये. तर ही 5 पुस्तकं घेतलेली आहेत. त्यानंतर त्या साईडला त्याच्यावरती आपण फुलं ठेवायची आणि जी आपण 5 फळं घेतलेली आहेत ती 5 फळं, किंवा तुम्ही तुमच्याकडे जसं आहे तसं तुम्ही फळं, 1 फळ असलं तरी चालतं, असं काही नाही की 5 फळं पाहिजे. तुम्ही तुमच्याकडे जशी फळं आहेत तशी तुम्ही ठेवू शकता. आणि विड्याची पानं की मी आज उद्यापन आहे त्याच्यामुळे जास्त आणलेली आहेत. तर 5 पुस्तक आणि विड्याची पानं, केळी, आणि आता आपल्याला इथे दिवा लावायचा आहे. तर समई ठेवली आणि समई ठेवून मी
समई, हा, तर आता समई जेव्हा लावाल तेव्हा तुम्ही डाव्या बाजूला ठेवायची नाही, उजव्या साईडला ठेवायची समई. तर त्याच्यात तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता किंवा मग तेलाचाही दिवा लावू शकता. तर कोणी तुपाचा लावतो, कोणी तेलाचा दिवा लावतो. तर दिवा लावून घ्यायचा आहे मस्त. आणि आता आपण अगरबत्ती लावायची. तर ज्या दिवशी गुरुवारचा उपवास असतो त्या दिवशी घरात असं एकदम प्रसन्न वाटतं, खूप छान सुंदर फिलिंग येते. असं वाटतं मंदिरात बसल्यासारखं वाटतंय, महालक्ष्मी आपल्या घरी आलेली आहे आणि आपण तिच्या मंदिरात बसली असं फील होतं. तर पूजा करून घ्यायची. आणि ज्या दिवशी तुम्ही गुरुवारचा उपवास कराल तेव्हा पूजेची मांडणी करताना नेहमी देवीचं एक नामस्मरण करायचं मनात. म्हणजे तुम्ही पूजा मांडत असताना महालक्ष्मीचं नामस्मरण करायचं मनामध्ये, याने की आपल्या मनात वाईट विचार म्हणजे दुसरे कुठलेच विचार आले नाहीत पाहिजे. कुठलेही वाईटच नाही, कुठलेच विचार नाही आले पाहिजे, चांगले विचार आले पाहिजेत. आणि महालक्ष्मीचं असं नामस्मरण करत राहायचं. त्यानंतर आता आपली पूजेची मांडणी झाली, आता आरती करायची. तर त्याच्या आधी आरती करायच्या आधी आपल्याला काय करायचंय की कहाणी पूजेची जी म्हणजे महालक्ष्मीची जी कहाणी आहे व्रताची, ती कहाणी वाचायची. कहाणी वाचण्या अगोदर आपल्या अंगणामध्ये जी तुळस आहे त्या तुळशीला पहिल्यांदा पाणी घालायचं. तिला हळदी कुंकू वाहून, अगरबत्ती लावून, फुलं वाहून, प्रसाद दाखवून मग आपल्याला कहाणी वाचायला बसायचंय. तर आता मी दाखवून आले, हळदी कुंकू वाहून आले तुळशीला. आणि आता त्यानंतर आपल्याला पूजेच्या म्हणजे ताटाची, आरतीचे जे ताट आहे त्याची तयारी करायची आहे. तर काय करायचं, कापूर घ्या किंवा तुम्ही तुपाचा दिवा पण लावू शकता किंवा तेलाचा दिवा लावू शकता. तर मी दिवा घेतलाय कारण कापूर मला सापडत नव्हता, मी शोधला खूप, त्यामुळे मला विसरली होती आणायची. तर मी दिवा लावलेला आहे. आणि मग दिवा लावल्यानंतर बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतंय ते ताट. आणि आता जी पूजेची मांडणी झालेली आहे त्याने असं घरात असं प्रसन्न वाटते, असं वाटते की आपण महालक्ष्मीच्या मंदिरात बसलेलो आहे आणि साक्षात देवी आपल्या समोर बसली. तर मी मगाशी जे तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये की जेव्हा आपण पूजेची मांडणी करत असतो तेव्हा काय करायचं नेहमी की महालक्ष्मीचं नामस्मरण करायचं नेहमी. म्हणजे करत राहायचं जोपर्यंत आपण पूजेची मांडणी करतोय तोपर्यंत महालक्ष्मीचं नामस्मरण करत राहायचं मला. त्यानंतर आता काय करायचं की महालक्ष्मी व्रताची जी कहाणी आहे ती आता आपल्याला वाचायची. श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगाची अधिष्ठात्री, सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी. आटपाट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचं नाव होतं भद्रश्रवा. तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवीत होता, आनंद देत होता. राजाच्या राणीचं नाव सूरजचंद्रिका होतं. नाव चांगलं पण स्वभावात अहंकार. मागे जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्याशी भांडण होई. भांडणात वैतागली, रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून. तिथं तिला दिसल्या सुवासिनी. त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत. ते तिनं पाहिलं. त्यांच्या बरोबर तिनंही व्रत केलं. दुःख विसरली, दारिद्र्य गेलं, परिस्थिती सुधारली, देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला. भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागलं. गर्वाने ती फुगली, गरिबांना विसरली, तोऱ्या तात्यांना फुगली, दासदासींवर रागावली. एकदा काय झालं, देवीच्या मनात आलं राणीला आपण भेटावं, मागच्या जन्मीची आठवण द्यावी, ओळखते की नाही ते बघावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजा ही कौतुक करी, तिचे लाड पुरवी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि एक कन्या झाली. कन्येचं नाव होतं शांबाला. एके दिवशी काय झालं, देवीनं म्हातारीचं रूप घेतलं. फाटकं वस्त्र नेसली, माथी मळवट फासला, हाती काठी घेतली. काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली. तिनं आरोळी दिली. अरे, आहे का घरात कोणी? कोणी घास देईल का? दासी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिनं विचारलं, कोण ग तू? आलीस कुठून? काय काम काढलं आहे? तुझं नाव काय? गाव कोणतं? तुला काय हवं आहे? मधून मधून खोकत हळूहळू आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला, द्वारकेहून आले.
राणीला भेटायचे. कुठं आहे राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत, सख्यांशी गप्पा मारत आहेत. तुला पाहून माझ्यावर ओरडतील, उनदुन बोलतील, त्यांच्या सख्याही तुला हसतील. तू जरा आडोशाला बैस, मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना. म्हातारी रागावली, मनोमन संतापली. तुझी राणी पैशाला घालली, माणुसकी विसरली. आज झाली राणी पण देवीला विसरली. माझ्यामुळेच मीच तिला व्रत सांगितलं देवीचं, तिनं ते ऐकलं आणि राणी पदावर बसली. देवीची आठवणही राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा, पैशाची धुंदी आली. गोरगरिबांची पर्वा नाही. थोरा मोठ्यांच्या मुली त्या तिच्या मैत्रिणी. म्हातारी गरीब अन भिकारी, तिला कोण विचारतं? पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. तेव्हाच तिचे डोळे उघडतील. जाते मी. दासी घाबरली. तिने म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाली, हे व्रत मला सांगा, मी ते नेमानं करेन. उठणार नाही, मातणार नाही, घेतला असा टाकणार नाही. तर अशा प्रकारे आपलं पुस्तक वाचून झालेलं आहे आणि आता आपल्याला करायची आहे आरती. सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता विघ्नाची, निर्विपूर्वी प्रेम कृता जयाची. लक्ष्मी वसती व्यापक रूपे केलं सुखी जय देवी. झाली लतांगण वंदीन चरण, डोळ्यानी पाहिलं रूप तुझे, केले अलिंगन आनंद. तर अशा प्रकारे आपली आरती म्हणून झालेली आहे आणि आता आपली पूजेची मांडणी पूर्णपणे 12च्या आत झालेली आहे. तर आता काय करायचं, संध्याकाळी आपल्याला उद्यापन करायचंय. त्याच्यासाठी जेवण बनवायचे. उद्यापनासाठी म्हणजे जे काही तुम्ही गोड पदार्थ बनवू शकता, काही पण. खिरीचा मान असतो देवीला, खीर बनवायची. 5 मुलींना बोलवायचं, 5 सुवासिनींना बोलवून संध्याकाळी गुरुवारच्या उद्यापनाचं म्हणजे व्रताचं उद्यापन करायचं. तर अशा प्रकारे होती आपली आजची पूजेची मांडणी. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही चुकलं असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. आमच्या पद्धतीची पूजा जी आहे ती मी तुम्हाला दाखवते. तर लाईक करा आणि शेअर